अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिवसेना पक्षांचे अधिकृत उमेदवार आतिश शिंगे हेच खरे विजयाचे दावेदार असून आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांना मत म्हणजे धैर्यशील दादांना मत आहे। त्यामुळे शिवसेनेचे धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाला मत द्यावे असे आवाहन रुकडीच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री रुकडीकर यांनी केले आहे। खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गावचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि अजूनही कामे सुरू आहेत। आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय असून आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आतिश शिंगे व माया लोखंडे यांना मतदान करून खासदार धैर्यशील माने यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज रुकडीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच राजश्री रुकडीकर ज्यांना रुकडीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून रुकडी गावाने निवडून दिले, त्या आज आपल्याशी बोलण्यासाठी उपस्थित आहेत। नमस्कार। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा उडू लागलेला आहे। आपल्या रुकडी गावामध्ये सुद्धा या प्रचाराचा वेग वाढलेला असून या निवडणुकीबद्दल आपण या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? नमस्कार, मी राजश्री संतोष रुकडीकर, लोकनियुक्त सरपंच रुकडी। माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावचा संपूर्ण विकास आम्ही करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि हा विकास पूर्णपणे झाला आहे असे मी सांगते। धैर्यशील दादांच्या मार्गदर्शनाखाली गावातील संपूर्ण विकास कामे ही देखील पूर्ण होत आहेत आणि रुकडी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे अधिकृत उमेदवार माननीय आतिश शिंगे व माया लोखंडे यांना सर्व जनतेने भरघोस मतांनी विजयी करावे व धैर्यशील दादांना साथ द्यावी। त्यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून सर्व जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयी करा। धन्यवाद। आपण या रुकडी गावच्या महिला सरपंच म्हणून कार्यरत आहात। महिला सरपंच म्हणून आपल्याला आलेले अनुभव आणि आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील महिलांना सुद्धा आपण काय आवाहन करणार आहात? सर्व महिलांनी एक लेडीज महिला म्हणून माया लोखंडे यांना जर निवडून दिले तर त्यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघाचा किंवा गावचा विकास देखील करतील व संपूर्ण महिलांचे बचत गट असतील, महिलांचे जे प्रश्न असतील त्या नक्की सोडवतील। आम्ही देखील त्यांना नक्कीच साथ देऊ। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।